झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बाप सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कच्छवरा झाला तुझाई शोभला विक्राळ तुझाई शोभला विक्राळ तुझाई शोभला विक्राळ कच्छ वराह झाला तुझाई शोभला विक्राळ तुझाई शोभला विक्राळ तुझाई शोभला विक्राळ भक्त प्रिया प्रियोतार भक्त प्रिया प्रियोतम भक्त प्रिया प्रियोत्तम सदा विश्रमदासाविसी सदा विश्रमदासाविसी सदा विश्रमदासाविसी हर्षधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी स्वरूप सुंदर गोपवेशी स्वरूप सुंदर गोपवेशी
कलंके धरी नेटकी रूपे ऐसी धरी नेटकी रूपे ऐसी धरी नेटकी रूपे ऐसी हे भक्त प्रिय प्रियोत्तम भक्त प्रिय प्रियोत्तम भक्त प्रिय प्रियोत्तम सदा विश्रमदासाविसी सदा विश्रमदासाविसी सदा विश्रमदासाविसी मध्य कचवराह धारा धारा मध्य कचवराह धारा मध्य कचवराह धारा मध्य कचवराह धारा मध्य कचवराह धारा धारा मध्य कचवराह कचवराह दाला मध्य कचवराह दाला खुदाई जोबरा विक्राळ खुदाई जोबरा विक्राळ भक्त प्रिय प्रियोत्तम भक्त प्रिय प्रियोत्तम पूजाई भक्त प्रिय प्रियोत्तम मध्य कचवराह झाला झाला मध्य कचवराह झाला मध्य कचवराह झाला मध्य कचवराह झाला पूजाई पूजाई विक्राळ विक्राळ भक्त प्रिय प्रियोत्तम भक्त प्रिय प्रियोत्तम पूजाई शोभला विक्राळ पूजाई शोभला विक्राळ भक्त प्रिय प्रियोत्तम भक्त प्रिय प्रियोत्तमा सदा विश्राम दातानिशी सदा विश्राम दातावीची सदा विश्राम
सदा विश्रामदाता विजी सदा विश्रामदाता विजी सदा कुजाही शोभला विक्राळ भक्त प्रिय प्रियोत्तम सदा विश्रमदासा विसी हर्षधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी निळा म्हणे बोध कलंकी धरी नेटकी रूपी ऐसी भक्त प्रिय प्रियोत्तम सदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षु मंगलाय तनोहरे महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन
विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल 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 मच्छ कच्छ वराह झाला खुचाही शोभला विक्राळ आनंद कंद सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य निळप्पाराय यांचा हा अभंग आहे विठ्ठल अभंग निळोबारायांचा आहे. प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. त्रैदिनी अखंड हरिनाम सप्ताह कितवे वर्ष आहे? पहिलेच वर्ष आहे. पहिलेच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी एवढे सुंदर वातावरण आहे. असं वाटतं जवळजवळ 10-15 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. एवढं सुंदर नियोजन आहे. कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर 7 म्हणजे 7लाच कीर्तन सुरू झालं. जवळजवळ 30 वर्षापासून काही जण सप्ताह करतात, पण 9ची वेळ असली का 9:30ला सुरू होतं. पण या ठिकाणचे सर्वच कार्यकर्ते खूप सुंदर असं नियोजन आहे. आणि कार्यकर्त्यांनी आल्या सांगितलं की वैयक्तिक नाव कोणाचंच घ्यायचं नाही, कारण हा कार्यक्रम वैयक्तिक कोणाचा नाही, सर्वांचा आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर लिस्टच लिहून देतात नावं घेण्यासाठी. पण या ठिकाणचे कार्यकर्ते हे नावासाठी कार्य करत नसून परमार्थासाठी कार्य करतात. आणि खरं सांगू, जो नाम के लिए कार्य नहीं करते, जो नाम के लिए कार्य नहीं करते, उनका कार्य ही उनका नाम कर देता है. असे असणारे आपले सर्व कार्यकर्ते मंडळी, खूप सुंदर असं नियोजन आहे. हौशी कार्यकर्ते आहे. आल्या फुलं टाकले, सुंदर लाइटिंग आहे, फुलांच्या माळा लावलेल्या आहे. हौशी कार्यकर्ते आहे. फटाके सुद्धा वाजवले. हौस असावी तर अशी परमार्थासाठी असावी. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला साथसंगत करणारे गायनाचार्य, काय नाव महाराजांचे? सुभाष महाराज, हरिभक्तपरायण सुभाष महाराज. त्याचप्रमाणे सुरेश महाराज छान गायन करतात. अगदी फुलाप्रमाणे झिलून घेतील अशी मी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे पेटी मास्तर माझे मोठे बंधू माऊली महाराज चाळक, तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य बंडू महाराज, त्याचप्रमाणे छोटे मृदुंगाचार्य स्वरूप महाराज छान मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेलं आहे. नाही म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे. कीर्तन हातही फार गोड आहे. त्याचप्रमाणे सर्वच बाल टाळकरी मंडळी, चोपदार बाबा बघा ना कसे शोभूनच दिसतात. चोपदार बाबा ही परमार्थिक वृत्तीचे आहे.
त्याचप्रमाणे आमच्या विनेकरी मावशी साऊंड सिस्टीम वाले, साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आहे. मला वाटतं साऊंड सिस्टीम साठी जोरदार टाळ्या वाजवाव्या. त्याचप्रमाणे शूटिंग वाले चॅनलचं नाव काय आहे? राघव चॅनलचं नाव आहे का? राघव चॅनलचं नाव आहे. सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असं या ठिकाणी जमलेले सर्वच भाविक भक्त, पंचक्रोशीतून आलेले सर्वच भाविक भक्त, त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला ज्यांची उपस्थिती आहे, माझे मिस्टर भागवताचार्य कीर्तनकार हरिभक्त परायण, उखाण्यात घेऊ का ना? महेश महाराज वेरुळकर, तेही आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. असो सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल 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 बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की आमचं नातं काय आहे. ते एक कन्फ्युजन अगोदर मी दूर करते. आमच्या दोघींचं नातं आहे ननंद भाऊजाईचं. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो, ननंद कोण आणि भाऊजाई कोण? तर मी ननंद आहे आणि या भाऊजाई आहे आणि आम्ही दोघी सख्या ननंद भाऊजाई आहोत. हे यांचे मिस्टर आहे, हे माझे मिस्टर आहे. आणि आपल्या आजच्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे, पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. कोणता विषय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे! अरे 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 लई मेल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा, कोणता विषय आहे? हा, असा आवाज पाहिजे. आणि आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता. कोणता काळ चांगला होता? बचत गट. कोणता काळ चांगला होता? सर्वजणी मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला होता? पुरुष मंडळ. कोणता काळ चांगला होता? सर्वांनी सांगा, कोणता काळ चांगला होता? आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की पूर्वीचाच काळ चांगला होता, पूर्वीचाच काळ चांगला होता. विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. हे महाराज जसं काही पूर्वीचा काळ बघायला पूर्वीच होते. आता 20-25 वर्ष झाले जन्माला आले, निघाले पूर्वीचा काळ सांगायला. पूर्वीचा काळ कसा होता हे इतिहास पुराणावरून आपल्याला कळतोच. कळतो की नाही? कळतो की नाही मुलांनो? कळतो. परंतु आत्ताचा काळ आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो, आपण स्वतः अनुभवतो. आणि आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून, आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले असे म्हणणे आहे की आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. आता पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्यावे. आणि पटवून देत असताना अभंग ही सोडवावा. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. वा, बघा मी सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले, सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले. म्हणाले की नाही? सर्वजण म्हणाले की नाही?
मला सांगा, हे महाराज रामकृष्णारी म्हणाले का? नाही. का यांच्या तोंडाला काय मुस्क लावलंय का? ते मस्क मस्क मस्क. पूर्वीच्या काळी बैलाला मुस्क असायचं आणि जो बैल असा इथं तिथं तोंड घालतो ना त्याच्या तोंडाला मुस्कच असतंय. तसं मला तरी वाटतं यांच्या सुद्धा तोंडाला मुस्कच लावलेला असावं. मुस्क नसतं तर रामकृष्णारी म्हणाले असते की नाही, पण म्हणाले का? विठ्ठला 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 असो. अभंग निळोप्पारायांचा आहे. निळोप्पाराय या अभंगातून भगवंताचे अवतार सांगतात. भगवंताचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उलतरणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उलतरणे. अनंत अवतार घेती भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू लागी उलतरणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उलतरणे. अनंत अवतार घेती भक्ता कारणे, घेती भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उलतरणे. अनंत अवतार घेती भक्ता कारणे, भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उलतरणे. भगवंताचे अनंत अवतार आहे आणि त्या अनंत अवतारांपैकी भगवंताचे मुख्य अवतार आहेत 10. किती अवतार आहे मुख्य? सर्वांनी बोलत जा मोठ्याने. किती अवतार आहे मुख्य? तेच 10 अवतार निळोप्पाराय या अभंगातून सांगतात. प्रथम चरणामध्ये निळोप्पाराय भगवंताचे 5 अवतार सांगतात. मच्छ कच्छ वराह झाला, खुजाही शोभला विक्राळ. मच्छ कच्छ वराह, खुजा म्हणजे वामन अवतार, खुजाही शोभला विक्राळ, विक्राळ म्हणजे नरसिंह अवतार. असे 5 अवतार निळोप्पाराय प्रथम चरणातून सांगतात. दुसऱ्या चरणात निळोप्पाराय सांगतात की या भगवंताला भक्त हे अत्यंत प्रिय आहे आणि त्या भक्तांचे काम करण्यासाठी तो अविश्रांत विटेवरती उभा आहे. भक्त प्रिय प्रियोत्तम सदा अविश्रम दासाविसी. तिसऱ्या चरणात निळोप्पाराय भगवंताचे 3 अवतार सांगतात. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. फरशधारी, त्याच्या हातात फरश आहे, परशु आहे. कोणता अवतार? बरोबर परशुराम अवतार. फरशधारी धनुर्धर, ज्याच्या हातात धनुष्य आहे. कोणता अवतार? राम अवतार. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपविशी, बरोबर कृष्ण अवतार. असे 3 अवतार निळोप्पाराय तिसऱ्या चरणातून सांगतात. अगोदरचे 5, आत्ताचे 3 किती झाले? 5 आणि 3 किती झाले? राहिले किती? ते शेवटचे 2 अवतार निळोप्पाराय शेवटच्या चरणातून सांगतात. निळा म्हणे बौद्ध कलंकी, बौद्ध आणि कलंकी. निळा म्हणे बौद्ध कलंकी, धरी नेटकी रूपी ऐसी. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला आणि आपल्या कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणी सहज देऊ शकेल की पूर्वीचाच काळ चांगला होता. बघा,
4-5 म्हातारी माणसं जर गप्पा मारीत बसले सहज म्हणतात आताचो काही खरं नाही. पूर्वीचाच जमाना चांगला होता, पूर्वीचीच लोक चांगली होती, पूर्वीचाच समाज चांगला होता, पूर्वीचीच माणसं चांगली होती. पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता, मान मर्यादा होती, श्रद्धा होती. पण आता प्रेम राहिले नाही का, श्रद्धा राहिली नाही का, विश्वास राहिला नाही का, मान मर्यादा राहिली नाही. अहो पूर्वीची सून डोक्यावरून पदर खाली पडू देत नव्हती. पदर बचत गट नाही. तुम्ही नका घेऊ आता पटापटा, मी आता तर सांगतच नाही. हे पदर विदर सगळं पूर्वी होतं, आता नाही. आताचा जमाना बदलला, आता फॅशनचा जमाना आला. याचा अर्थ फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदललं पाहिजे, फॅशन माणसानं केलीच पाहिजे. पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं. कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. छोड़ के दुनिया छोड़ के दुनिया डंडे पुराना क्यों बेढंगी हो गई. छोड़ के दुनिया डंडे पुराना क्यों बेढंगी हो गई. ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी हो गई. ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी हो गई. हे अरे ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी हो गई. ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी हो गई. देखो फैशन की बलहारी नंग धड़ंग है नर और नारी. आई आशिक और हसीना नंगी बाएं खुला सीना. मर्द ने अपनी मूंछ मुंडाई, औरत ने चोटी कटवाई. मर्द भी अपने बाल बढ़ाए, औरत जैसा नजर आए. होना पड़ेगा इसका काई, खूब चलाए ये शिकाई. लोग किसी से हासिल कब है, नंगे कामान में सब है. नंगे कामान में सब है, नंगे कामान में सब है. कर्म कहाँ गए? शर्म कहाँ गई? शराफत दुनिया लफंगी हो गई. ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी 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 हो गई. वाह वाह, क्या बात है. टाळ्या वाजवा सर्व. पूर्वीच्या काळी आई वडील लग्न जमवायचे, आई वडील लग्न जमवायचे आणि मुलं मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे. बरोबर आहे की नाही? खरं सांगा बाबा, तुम्ही पोरगी पाहायला गेले होते का? नव्हते गेले. पूर्वी आई वडीलच लग्न जमवायचे, आई वडील लग्न जमवायचे, मुलं मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे. पण आता मुलं मुली लग्न जमवतात आणि आई वडील गपचूप तांदूळ टाकायला उभे राहतात. अलीकडे कोर्ट मॅरेज निघालं.
त्या आई बापाला मुला मुलींचं लग्न झालेलं पार 2 महिन्यांनी समजतंय आणि 6 महिन्यात तर यांचा घटस्फोट. ही आत्ताची परिस्थिती, हा आहे आत्ताचा काळ. म्हणून आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता, पूर्वीचीच लोक चांगली होती, पूर्वीचाच समाज चांगला होता. म्हणून पूर्वीचाच काळ चांगला होता. कोणता काळ चांगला होता? मोठ्याने सांगा सर्वांनी, कोणता काळ चांगला होता? पूर्वीचाच काळ चांगला होता असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार शिवानीताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघा, मी तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले की नाही? सांगितले. आपणही सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? सर्वजण म्हणाले की नाही? म्हणाले. सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले. पण मला सांगा, हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? म्हणाले का? मग आता हे महाराज जर रामकृष्ण हरी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय विंचू चावला असता का? पण नाही, असं नाही म्हणू द्या. महाराजांनी निळोबरायांचा अभंग घेतला आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. आणि महाराज म्हणाले की निळोबरायांनी आजच्या अभंगात भगवंताच्या 10 अवतारांचे वर्णन केलेले आहे. आणि त्यानंतर महाराजांनी सांगितले, आज कीर्तन जुगलबंदीसाठी 2 विषय आहे. पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. बरोबर ना? बरोबर ना? आता थोडंसं ध्यान देऊन ऐका. मला सांगा, जिथे पाणी कमी आहे, जिथे पाणी कमी आहे तिथे जास्त गवत उगवते की जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते? बरोबर, जिथे पाणी जास्त आहे तिथे गवत जास्त उगवते. जिथे रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात? जिथे रोग जास्त आहे तिथे दवाखाने जास्त असतात. जिथे अधर्म नाही, ध्यान देऊन ऐका, जिथे अधर्म नाही तिथे देव अवतार घेतो की जिथे अधर्म जास्त वाढला तिथे देव अवतार घेतो? बरोबर, जिथे अधर्म जास्त वाढला तिथे देव अवतार घेतो. म्हणजे अधर्म वाढला की देव अवतार घेतो. बरोबर? बरोबर ना पुरुष मंडळ? अधर्म वाढला की देव अवतार घेतो. म्हणजे ज्या काळामध्ये जास्त अधर्म वाढला त्या काळामध्ये देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात. बरोबर? आणि देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. कोणत्या काळात जास्त अवतार आहे? कोणत्या काळात जास्त अवतार आहे? पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. मग ज्या अर्थी देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे त्या अर्थी पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता. बरोबर? मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? नाही. मग कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. अहो, पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले कारण पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता. मग मला सांगा, पूर्वीच्या काळात धर्म प्राण्यांनी जास्त वाढवला की अधर्म पक्ष्यांनी जास्त वाढवला की अधर्म झाडांनी जास्त वाढवला की अधर्म माणसांनी वाढवला? कोणी वाढवला? माणसांनी वाढवला. मग ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला, ज्या काळातील माणसांनी
धर्म वाढवला त्या काळातील अधर्म वाढवणारी माणसे चांगली की आताच्या काळातील माणसे चांगली? आताच्या काळातील माणसे चांगली. आणि हे महाराज म्हणाले पूर्वीची माणसं चांगली होती, पूर्वीचे लोक चांगली होती, पूर्वीचा समाज चांगला होता, पूर्वीचा काळ चांगला होता. अहो महाराज, पूर्वीची लोक जर चांगली असती, पूर्वीची माणसं जर चांगली असती, पूर्वीचा समाज जर चांगला असता, पूर्वीचा काळ जर चांगला असता, तर पूर्वीच्या काळी भगवंताला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते. पूर्वीच्या काळात देवाला कोणते कोणते अवतार घ्यावे लागले? निळोबरा या अभंगाच्या प्रथम चरणात मत्स्यकच्चवर झाला, मत्स्यकच्चवर झाला, मत्स्यकच्चवर झाला, मत्स्यकच्चवर झाला, मत्स्यकच्चवर झाला, मत्स्यकच्चवर झाला, मच्छकच्चवर झाला खुजाही शोभला विक्राळ. भगवंताचा मत्स्य अवतार महाप्रलय काळाच्या पूर्वी बीजांचे रक्षण करण्यासाठी झाला. भगवंताचा कच्चा अवतार देव आणि दानव समुद्र मंथन करत असताना मेरू पर्वताला आधार देण्यासाठी झाला. भगवंताचा वराहा अवतार पृथ्वीची हिरण्याक्षाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी झाला. भगवंताचा नरसिंह अवतार भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी झाला. भगवंताचा वामन अवतार इंद्राचे इंद्रपद सुरक्षित राहण्यासाठी झाला. या अवतारात भगवंताने बळीला पाताळात घातले आणि इंद्राच्या इंद्रपदाचे रक्षण केले. भगवंताने परशुराम अवतार घेऊन 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, अत्याचारी क्षत्रिय मारले. भगवंताने राम अवतार घेऊन रावणाचा वध केला, दुष्ट राक्षसांना मारले. भगवंताने कृष्ण अवतार घेऊन कंसाचा वध केला आणि जरासंधासारख्या दुष्ट राक्षसांना संपवले. हे सर्व अवतार देवाला पूर्वीच्या काळी घ्यावे लागले. हे सर्व पूर्वीच्या काळातील अवतार आहे. मग देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला? तर धर्माचे रक्षण करण्यासाठी. धर्म रक्षावया अवतार घेती, 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 धर्म रक्षावया अवतार घेती. आपल्या पाळीची भक्तजन, आपल्या पाळीची भक्तजन, आपल्या पाळीची भक्तजन, भक्त नरकावया अवतार घेती,
पार्टीचे दिसतात. फक्त दिसतात तुमच्या पार्टीचे. नाही नाही आहेत बरं, आहेत बरं. धर्मरक्षा वया अवतार घेसे आपुल्या पाणीचे भक्तजन. देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला तर धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दुष्ट लोकांसाठी देवाला अवतार घ्यावा लागला. अवतार घ्यावा लागला. बराच हाफमॅड लोकांचे डोके ठिकाण्यावरच नसते. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाण्यावर आणण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दोन मित्र एकदा गप्पा मारत बसले होते. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, हे बघ मित्रा, मी तुला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची तू मला उत्तर द्यायची, पण पटापट उत्तर द्यायची. हा म्हटला ठीक आहे विचार. मग याने पहिला प्रश्न विचारला. हा म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत काय आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले आंबे तुला. हा विचार करू लागला. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत किती आंबे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले 10च्या 10 आंबे तुलाच. पण याला काही उंचेनच. हा म्हणतो, जरा काहीतरी हिंट दे, जरा काहीतरी आयडिया दे, लगेच सांगतो. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीतले आंबे कोणत्या जातीचे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले हापूस आंबे तुलाच. तर या ठांब्याला काही सांगता येईना. अहो या म्हणजे त्या आंबेवाल्याच सांगते मी. तू घरी चल. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. या दोघांचं बोलणं पाठीमाग बसलेला तिसरा मित्र ऐकत होता. तो हळू सुटला, पुढे आला आणि त्याने याच्या खान माकून कानाखाली लावली. पहिला मित्र म्हणतो, होय आज काय करतो, होय आज काय करतो. हा म्हणतो, तू थांब, याचं डोकं ठिकाणावर आणतो. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. त्याचप्रमाणे भगवंताला अवतार घेऊन पूर्वीच्या वाईट लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागले आणि त्याचसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागले. विठ्ठला पूर्वीच्या काळी देवाला अनेक अवतार घ्यावे लागले, कारण पूर्वीच्या काळामध्ये जास्त धर्म वाढलेला होता. आताच्या काळामध्ये देवाचा फक्त एकच अवतार आहे, तो म्हणजेच बौद्ध अवतार, म्हणजेच शांत अवतार, म्हणजेच श्री विठ्ठल. आताच्या काळात देवाचा फक्त एकच अवतार आहे, म्हणजे आताच्या काळात अधर्म जास्त वाढलेला नाही. मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला की अधर्म न वाढलेला आताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? एवढंच नाही, पूर्वीच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागत होत्या. होत्या की नव्हत्या? मारामाऱ्या कराव्या लागत होत्या. आताच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागतात का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे
ते आपण पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, अगोदर मी रामकृष्ण हरी म्हणाले नव्हते, त्यावेळेस हे महाराज मला म्हणाले, मी जर रामकृष्ण हरी म्हणाले असते तर माझ्या तोंडाला काय विंचू चावला असता का? आणि आता जर हे रामकृष्ण हरी म्हणाले असते तर ह्यांच्या तोंडाला काय खेकडा चावला असता का? पण जाऊ द्या, नाही म्हणू द्या. महाराजांनी सांगितले की आत्ताचाच काळ चांगला आहे. पूर्वीच्या काळी मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते की नव्हते? मुलांनो, मोठ्याने सांगा सर्वांनी, करत होते की नाही? पण आताच्या काळात करतात का? पोरांनो, तुम्ही कोणत्या काळातले? ते खरं बोलतात, खरं बोलतात. विठ्ठल त्यांना वाटलं लयच पेटलंय. पूर्वीच्या काळी आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या दोन्ही पारड्यामध्ये मात्या पित्याला बसवून काशी यात्रेला नेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या काळात? पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? मोठ्याने बोलत जा सर्वजण. कोणत्या काळात? आणि आताच्या काळात? आताच्या काळातले आई वडील वृद्धाश्रमात. आताचे श्रावण बाळ म्हणतात, आई तुला काही कळतच नाही, आई तुला काहीच कळत नाही. अरे बाबा, ज्या वेळेस तुला कळत नव्हतं, ज्या वेळेस तुला बोलता येत नव्हतं, त्यावेळेस तू न बोलता सुद्धा तुझं काय म्हणणं आहे, तुला भूक लागली का, तहान लागली का, तुझं पोट दुखतं, न बोलता सुद्धा तिला सगळं कळत होतं. आणि तू आता तिला म्हणतो तुला काहीच कळत नाही. बाबा, तुम्हाला तर अक्कलच नाही. अरे गाढवा, तुझ्या बापाला जर अक्कल नाही तर तुझ्यात अक्कल आली कुठून? त्या आई बापाने स्वतः अशिक्षित असून सुद्धा उपाशी पोटी राहून मुलाला शिकवलं, त्याचं हित केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, आणि तोच मुलगा उच्च शिक्षित होऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो. त्याला त्याचे आईबाप कळत नाही, मग त्याला त्याचे कर्तव्य सुद्धा कळू नये? मला सांगा, कर्तव्य न कळणारा सुशिक्षित की कर्तव्य कळणारा सुशिक्षित? बरोबर, कर्तव्य कळणारा सुशिक्षित. मग खरे कर्तव्य कळाले कुणाला? मुलाला की आई बापाला? खरे कर्तव्य कोणाला कळाले? मग खरे सुशिक्षित कोण? आई बाप. आणि तेच आपले भगवंत आहेत. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. तुझे भगवंत आहे ते आदि दर्शन तू घ्यावी रे. जन्म देणाऱ्या आई बापा, माणसा जाणून तू घे. कर माय पित्याची सेवा, अथाहू
आई वडील म्हणजेच आपले भगवंत आहेत. पण अलीकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही. प्रगती म्हणजे प्रगती नावाची एखादी पोरगी नाही. काय नाव ठेवतील त्याचा पत्याच नाही. नाव तिचं प्रगती, पाहायला गेलं तर नुसतीच अधोगती. एका बाईचं नाव होतं शांताबाई. नाव शांताबाई, गाण्यातली नाही, नाव शांताबाई. नाव शांताबाई पण भांडणाशिवाय करमतच नाही. मी तर वेगळंच ऐकलं होतं. नाव शांताबाई, नाव शांताबाई पण भांडायला लागली का कुत्रीची आई. खोटे जाऊन भांडायची. याच्या व्हाव कडनं त्याच्या व्हाव कडनं व्हाव 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 करून त्याचं पार भुसकाट पाडीत. त्याचं कळालं का? पण हा असलं लई लवकर कळतंय तुम्हाला. विठाला विठाला असं आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही, ही जगाची उन्नती नाही, तर ही जगाची अधोगती आहे. अरे त्या आई बापाच्या सेवेचं काय फळ आहे तुम्ही ऐकताय ना? पण हा मग ऐका. श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोदावरी आणि पद्मनाभ नावाचे ब्राह्मण पती पत्नी होते. त्यांच्या मुलाचं नाव होतं पुंडलिक. पुंडलिकाने एका मांडीवरती आईचे डोके ठेवले, एका मांडीवरती वडिलांचे डोके ठेवले आणि आई वडिलांची इतकी सेवा करू लागला, इतकी सेवा करू लागला की स्वतः पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकाकडे यावं लागलं. नवे नवे देव स्वतः आला. पुंडलिका भक्तराज, पुंडलिका भक्तराज, पुंडलिका भक्तराज. तेने दादी येला काद, तेने दादी येला काद. वैकुंठी जैनिज, वैकुंठी जैनिज, वैकुंठी जैनिज, वैकुंठी जैनिज. परब्रह्मानिल, परब्रह्मालोगा, परब्रह्मानिल, परब्रह्मालोगा. पांडुरंग बाळा मूर्ती, 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 पांडुरंग बाळा मूर्ती. महाराज तुम्ही आमच्या पार्टीचे दिसता. ते पण फक्त दिसतात. किंवा पुंडलिकाच्या भावार्था देव भक्त पुंडलिकासाठी आला. नुसताच आला नाही, पुंडलिकाने दिलेल्या विटेवरती उभा राहिला. नुसताच उभा राहिला नाही, कटेवरती हात आणि नासिकेवरती दृष्टी ठेवून उभा राहिला. अजून गेला तर नाहीच, गेला तर नाहीच, पण साधा खाली सुद्धा बसला नाही भक्त पुंडलिकासाठी. भक्तासाठी तो देव आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. एवढे ते भक्त भगवंताला प्रिय आहे. आणि हेच निरोपराय सांगतात भक्ता प्रिया प्रियोत्तमा, भक्त प्रिया प्रियोत्तमा, भक्ता प्रिया प्रियोत्तमा, भक्त प्रिया प्रियोत्तमा, भक्त भक्त प्रिय
विश्राम दासावेसे सदा विश्राम दासावेसे सदा विश्राम दासावेसे भक्ता प्रिया प्रियोत्तम भक्ता प्रिया प्रियोत्तम भक्ता प्रिया प्रियोत्तम भक्ता प्रिया प्रियोत्तम सदा विश्राम दाता विश्वा सदा विश्राम दाता भक्त प्रिय प्रियोत्तम 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 सदा विश्राम दासाविसी हे सदा विश्राम दासाविसी सदा विश्राम दासाविसी प्रिय प्रियोत्तम सदा विश्राम दासाविसी सदा विश्राम दासाविसी सदा विश्राम दासाविसी भक्त प्रिय प्रियोत्तम सदा विश्रमदासाविसी. तो देव भक्तासाठी आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. देव उभा राहिला. देव हित आपली बायको आपल्यासाठी उभी राहायला तयार नाही. तर तिला म्हणतो अगं थांब गेली ती मित्राच्या मोटरसायकलीवर बसून. आजच्या समाजाला जो देव मिळालेला आहे तो पूर्वीच्या काळातील पुंडलिकामुळे, म्हणजे पूर्वीच्या काळातील पुंडलिकाने आजच्या समाजाला देव मिळवून दिला. आणि आज माणसं जगाला काय देतात? आज माणसं अटोकाट प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून जगाला देतात. काय? कोरोना. जगातील काही वाईट प्रवृत्तीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना सारखी महामारी निर्माण केली आणि जगातील लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. लाखो लोक मेले हो मेले. कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले. अरे ज्या गोर गरीब लोकांचे हातावरती पोट आहे त्यांचे तर जगणेच मुश्किल झाले. आणि आज आपण हे आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत. हा आहे आत्ताचा काळ. ही आहे आत्ताची परिस्थिती. मग मला सांगा, जगाला कोरोनाने मारणारा आत्ताचा काळ चांगला की जगाला देव मिळवून देणारा पुंडलिकाचा पूर्वीचा काळ चांगला? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? म्हणाले की नाही? आता कशी जागेवर आले. होतो थोडा त्रास पण गुण हमखास. विठ्ठल 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 विठ्ठल. आताच मला बडबड्या म्हणणारे या मुखिया महाराजांनी सांगितले. मुख्या नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचाच काळ चांगला होता.
अहो महाराज, पूर्वीचा काळ चांगला होता ना, मग जा पूर्वीच्या काळात. आताच्या काळात तुम्ही इथं राहूच नका, जा पूर्वीच्या काळात. यांचं असंच आहे, खायचं या काळातलं पण गायचं त्या काळातलं. आणि काही काही महिलांचा स्वभावच असतो ना, खायचं सासरचं आणि गायचं माहेरचं. वाटचारी वाट सरू काय पातोस खेड्याला 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 खेड्याला. अन सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला 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 वाड्याला. गुरु 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 भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर का नसते ना. अशीच एक महिला जात्यावर दळण दळत असताना आपल्या भावाला गात होती, लिंबाच्या ग झाडाखाली माझा बंधू दारू पाडी बाई पाडी ग पाडी बाई पाडी. कोण्या मेल्यानं केली साडी आली पोलिसाची गाडी पण हातात पडली वेडी बाई वेडी ग वेडी बाई वेडी. गुरु 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 गुरु. आता मला सांगा, हे काय गाण्यासारखं सद्गुण आहे का? आहे का? पण काय गावं काय नाही. माणसाने गावं पण कसं गावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, जाते ग फिरते बहुतेक. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, माझे जाते ग फिरते बहुतेक. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. हे सासू आणि सासरा धीरतो तिसरा, सासू आणि सासरा धीर आणि तिसरा, सासू आणि सासरा धीरतो तिसरा, आणि सासरा धीरतो तिसरा. ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बाळ विठ्ठला, ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बाळ विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बाळ विठ्ठला, बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ 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 विठ्ठला विठ्ठला. आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की आताच्या लोकांनी जगाला कोरोना दिला. कोरोना कोरोना जगातील लाखो लोक मारले गेली, जगातील लाखो लोक मारले गेली ही गोष्ट खरी आहे. जगातील लाखो लोक मारले गेली ही गोष्ट खरी आहे. पण आजपासून 5,500 वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळात, म्हणजे यांच्या काळात, पूर्वीच्या काळात लाखो नाही, करोडो नाही, अरबो लोक मारले गेली. त्याचं काय? तुम्ही म्हणाल अरबो लोक मारले गेली. हो, अरबो लोक मारले गेली. किंवा सांगते, ध्यान देऊ नाही का? तुम्ही ऐकताय ना? पण नक्की नाहीतर काही काही माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि झटके मारतात घराच्या कुलपाला. एकदा एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या
आणि बसल्या बसल्या सारखे झटके मारायचे, सारखे झटके मारायचे. मी म्हटलं मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हणाल्या नाही नाही महाराज शेळी बांधली. म्हटलं मग बकरू बांधायचं विसरलं का? मावशी म्हणाल्या नाही नाही महाराज बकरू बांधलं. म्हटलं मग कुलूप लावायचं विसरलं का? मावशी म्हणाल्या हो महाराज शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलूपाला झटका पण हाणला पण. म्हटलं पण काय झालं? पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली हेच माझ्या ध्यानात येईना. म्हटलं मावशी अगोदर जर कडी लावलेली असन तर ठीक, पण अगोदर कुलूप लावून नंतर कडी लावलेली असन तर राम 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 राम. अहो मावशी भर कीर्तनातून उठल्या ना घरी जायला. पाठीमाग सुनबाई बसलेली होती. सुनबाई म्हणाल्या आता बाई कुलूप बरोबर लावलेली आहे बसा खाली. तेव्हा कुठं मावशी स्थिर झाल्या. त्या मावशीचं लक्ष कुलपावर होतं. तसं तुमचं लक्ष आहे ना कशावर? कुलपावर. विठ्ठला 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 विठ्ठला. व्यास महर्षींनी लिहिलेल्या महाभारतातील श्लोक हे ध्यान देऊन ऐका. दशायुतानामयुतम सहस्राणीच विंशती, दशायुतानामयुतम सहस्राणीच विंशती, कोट्या षष्टीच षटचैव यस्मिन् राजन् मृदे हतः. कळालं काही? कळालं काही नाही? अहो तुम्हाला काही कळत नाही म्हणून आमचं बरं आहे. हे मात्र खरं आहे. मग थोडं सोपं करून सांगते. फ्रॉम टुडे बिफोर 5500 years ago 1 trillion 66 billion 20k people are dead in महाभारत. आता कळालं ना? आता मंडपावरून गेलो. मग अजून सोपं करून सांगते. आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात, आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात 1,66,20,000 माणसे मारल्या गेली. 1,66,20,000 माणसे मारल्या गेली. 1,66,20,000 माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. 1,66,20,000 महिला विधवा झाल्या. करोडो लेकरं बाळ उघड्यावरती आहे. मग आता मला सर्वांनी सांगा, आताच्या कोरोनाच्या काळामध्ये जास्त लोक मारल्या गेली की पूर्वीच्या महाभारताच्या काळामध्ये जास्त लोक मारल्या गेली? महाभारताच्या. कोणत्या काळात जास्त लोक मारल्या गेली? महाभारतात. महाभारताच्या काळात म्हणजेच पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? पूर्वीच्या. कोणत्या काळात? पूर्वीच्या. पूर्वी एवढी सत्तेने भारतामध्ये नुसता धुमाकूळ घातला. कितीतरी महिलांना, कितीतरी मुलांना दिवसा ढवळ्या रस्त्यावरून उचलून नेले जात होते. मग त्या पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? पूर्वीच्या काळात इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. मग पारतंत्र्यामध्ये जगाव्या लागणाऱ्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? जालियनवाला बाग हत्याकांड आठवा. बिचारे कितीतरी निरपराध माणसे इंग्रजांच्या बंदुकीचे शिकार झाले. मग त्या पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? आत्ताच्या काळातील महात्मा गांधी, आताच्या काळातील पंडित जवाहरलाल नेहरू, आताच्या काळातील सुभाषचंद्र बोस, आताच्या काळातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सर्व माणसांनी जहालमतवादी होऊन तर काहींनी मवालमतवादी होऊन स्वतंत्रासाठी लढा दिला आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो.
ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी भत्तेच केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी भत्तेच केले. भगवान श्रीकृष्ण नाना प्रकारचे अवतार घेतात. काही अवतारामध्ये धनुष्य हातात घेतला, तर काही अवतारामध्ये परशु हातात घेतला, तर काही अवतारात काही हातात न घेता कार्य केलेले आहे. हातात काहीच न घेता कार्य केले तो अवतार म्हणजेच कृष्ण अवतार. गोपवेश धारण केलेला अवतार आहे. भरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. आणि हेच निळोबाराय सांगतात अभंग. परशधारी धनुर्धरा, परशधारी धनुर्धरा, परशधारी धनुर्धरा, परशधारी धनुर्धरा. सुंदर गोपवेश. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता धर्माचे रक्षण केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र न घेता स्वतंत्रासाठी लढा दिला. भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो. मग आता मला सर्वांनी सांगा, पूर्वीचा पारतंत्र्याचा काळ चांगला होता की आताचा स्वतंत्राचा काळ चांगला आहे? स्वतंत्राचा काळ म्हणजेच आताचा काळ. कोणता काळ? कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आताचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. तुम्ही म्हणाल महाराज, आताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? आताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? तुम्ही म्हणाल आमचेच डोके चक्रावून गेले. याचे उत्तर तुम्हीच सांगा. सांगतो, पण त्या अगोदर सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई.
टाळकऱ्यांनी खनखन खनखन टाळ वाजवले, मृदुंगचार्यांनी देखील दंदन दंदन पखवाज वाजवला, गायनाचार्यांनी सुद्धा जीव तोडू तोडू गायन केले. पण तुम्ही काही भजन केले? काहींनी केले बरं का, काहींनी मनापासून केले, पण काहींनी कशासाठी असतं? दुसरं म्हणाला तुला माहित नाही का? हा म्हणतो नाही बुवा, हा सांगतो झोपेतले जागे करायला. आणि झोपतात ना, काही काही जण खरोखर कीर्तना झोपतात. त्यांचे झोपेचेही बरेच प्रकार असतात. काहींची झोप असते डोळेवाशी झोप. पाकिट घेतल्याशिवाय आपण जात नाही. काहींची झोप असते तोंडवाशी झोप. ज्याची तोंडवाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टेकून, खांबाला टेकून, भिंतीला टेकून, झाडाला टेकून कधीच बसू नये. आणि जर का बसला, त्याला झोप लागली, त्याची झोप आणि तेवढ्यात तिथं एखादं कुत्र आलं, तंगडावर केलं आणि मग याला विचारलं, का रे रात्रीचं कीर्तन कसं होतं? असा गेलीच खारट खारट होता. भजन हे झोप मोडण्यासाठी नसते, भजन स्वतःच्या उद्धारासाठी असते. या कार्यकर्त्यांनी एवढा सुंदर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. का आयोजित केलेला आहे? कारण त्या निमित्ताने आपल्या हातून काहीतरी नामस्मरण घडावं, आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं, म्हणून हा कार्यक्रम आहे. म्हणून सर्वांनी भजन करण्यासाठी हात वर घ्या, सर्वांनी हात वर घ्या. बाबा क्या बात आहे. मागं बसलेले पुरुष मंडळ, हा शूटिंग वाले दादा, ज्यांचे हात खाली त्यांची शूटिंग अजिबात घेऊ नका. सर्वांनी प्रेमाने भजन करा. जय हनुमान बोलो, जय हनुमान, 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 हनुमान बोलो, जय हनुमान, जय 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 हनुमान बोलो, जय हनुमान. जय हनुमान बोलो, जय हनुमान, जय हनुमान बोलो, जय हनुमान, की जय, की जय. हा घ्या खाली. एवढं काय सांगावं लागत नाही. फार सुंदर भजन केले. हा बाबा घ्या हात खाली. ज्यांनी ज्यांनी भजन केले त्यांनी शेजारच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल महाराज आत्ताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? आत्ताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? तर लक्ष देऊ नाही का?
100 रुपये लवकर पाहायला मिळत नव्हते. पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला सुद्धा मिळत नव्हते. पण आताच्या काळात लोकांकडे लाखो रुपये आहेत. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आज लोकांजवळ लाखो रुपये आहे ही गोष्ट खरी आहे. पण त्या लाखो रुपयांमुळे खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार हे जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहे. मग खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 30-40 किलोमीटर पायी चालत जावं लागत होतं. होतं की नव्हतं? पायी चालत जावं लागत होतं. आणि आताच्या काळात प्रत्येकाकडे गाडी आहे. मग पायी चालत जावं लागणारा पूर्वीचा काळ चांगला की प्रत्येकाकडे गाडी असणारा आताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? पूर्वी पायी चालत जावं लागत असे, पण पूर्वी ऍक्सिडेंट नव्हते. गाड्याच नव्हते तर ऍक्सिडेंट कुठून होते? पण आताच्या काळात ऍक्सिडेंट वाढले, प्रदूषण वाढले. मग असं ऍक्सिडेंट, प्रदूषण वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 50 किलोमीटरवर घडलेली घटना 30 दिवसांनी म्हणजे 1 महिन्याने समजत होती. आताच्या काळात मोबाईलमुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना 30 सेकंदात समजते. नव्हे मोबाईलमुळे माणूस दिल्लीतील माणसाबरोबर क्षणात बोलू लागला. कशामुळे? मोबाईलमुळे. आणि मोबाईल कोणत्या काळातील आहे? मग कोणता काळ चांगला आहे? कोणती तरी एकच पार्टीकडून बोलायला जाऊ पोरले हुशारी. दिल्लीतील माणसाबरोबर माणूस बोलू लागला. पण 4 चौघात बसलेला माणूस त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला की आपल्या मित्रांबरोबर बोलायचं विसरला, आपल्या पत्नी बरोबर बोलायचं विसरला, आपल्या मुलाबाळांबरोबर बोलायचं विसरला आणि आई वडिलांचा तर विषयच सोडा. मग असा जवळच्या माणसांबरोबर बोलणं विसरायला लावणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? कोणता काळ चांगला आहे? चल त्या नंतर. पूर्वीच्या काळात 2 भाज्या लवकर खायला मिळत नव्हत्या. आणि आताच्या काळात 5 पक्वान्नाचे जेवण मिळते. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वी जास्त प्रमाणात खायला मिळत नव्हतं, कारण पूर्वी हायब्रिड नव्हतं ना. आताच्या काळात हायब्रिड खाणं वाढलं, त्यामुळे माणसांचे आजारही वाढले. मग असा आजार वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात सुनांना खूप सासुरवास होता. आजबाई खरं सांगा, होता की नव्हता? खूप सासुरवास होता. आताच्या काळात सुनांना सासुरवास आहे का? ताई आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? महिला मंडळ, कोणता काळ चांगला आहे?
पूर्वी घटस्फोट नव्हताच, पण आज कोर्टामध्ये सर्वात जास्त केसेस हे घटस्फोटाचीच पाहायला मिळतात. मग असा घटस्फोट वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात बरेचसे लोकही अशिक्षित होते आणि आताच्या काळात जवळजवळ सर्वच लोकही शिक्षित आहे. मग अशिक्षित असणारा पूर्वीचा काळ चांगला की सुशिक्षित असणारा आताचा काळ चांगला? पूर्वीची लोक अशिक्षित होती, पण सुसंस्कारित होती. पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हतं, होतं का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? हा, हे बाकी आपल्याला मान्य करावं लागेल की पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हता. आता माझ्या लक्षात आले, लई लवकर आले. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला आणि पूर्वीचा चांगला काळ हा काही चांगल्या लोकांनी चांगला केला. आता माझ्याही लक्षात आले, आताचा सर्वच काळ वाईट नाही. सप्ताह होतात म्हणजे हा चांगला काळ आहे, पारायण होतात म्हणजे हा चांगला काळ आहे, अन्नदानाच्या पंक्ती होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. म्हणून काळ पूर्वीचाही वाईट नव्हता, काळ पूर्वीचाही वाईट नव्हता आणि काळ आताचाही वाईट नाही. काळ चांगला किंवा वाईट नसतो, काळ चांगला किंवा वाईट नसतो. माणसाचे कर्तव्य कर्म चांगले किंवा वाईट असतात. म्हणून माय बापांनो, चांगले कर्तव्य कर्म करा. कारण आपण काय काय करतो तो देव विटेवरती उभा राहून पाहत आहे. आणि जर आपण चांगले कर्तव्य कर्म केले नाही तर तोच देव पुढे हातात तलवार घेऊन कलंकी अवतार घेऊन दुष्टांचा संहार करणार आहे. निळा माने बौद्ध कलंकी, 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 निळा माने बौद्ध कलंकी. धरीने टकी रूपी ऐसे, धरीने टकी रूपे ऐसे भक्त प्रिया प्रियतमा, भक्त प्रिया प्रियतमा. धरीने टकी रूपी ऐसी, धरीने टकी रूपे ऐसे भक्त प्रिया प्रियतमा, भक्त प्रिया प्रियतमा.
झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा श्री हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा आमचे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करते. ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे या ठिकाणचे सर्वच कार्यकर्ते मंडळी, कार्यकर्त्यांचं नियोजन फार सुंदर आहे, हौशी कार्यकर्ते आहे आणि 7 ते 9 कीर्तन, 9च्या नंतर जेवण हे फार छान आहे. नाही तर काही काही नको, पण या ठिकाणचे कार्यकर्ते हुशार आहेत. सुंदर असं नियोजन आहे. सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे सर्वच कलाकार मंडळी अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतले. गायनाचार्य, पेटी मास्तर मनज, त्याचप्रमाणे सर्वच टाळकरी मंडळी, साऊंड सिस्टीमवाले, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमचे विनेकरी मावशी, दोन्ही चौकदार बाबा, त्याचप्रमाणे शूटिंगवाले दादा, सर्वांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे पार्ट्या बदलणारे, कीर्तनात झोपणारे नको का, तर कोणीही झोपले नाही म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. कीर्तन संपल्यानंतर बरेच जण नंबर विचारायला येतात, त्यापेक्षा आधीच सांगून टाकते. ज्याला पाहिजे असेल त्याला लिहून घ्या, ज्याला नसेल पाहिजे त्यानेही लिहून घ्या. कोणी विचारले तर सांगण्यासाठी तू का म्हणे फार आणि थोडा तरी घ्या लिहून. 75 17 47 7007 म्हणजे 7007. परत एकदा सांगते, 75 17 47 7000 ते 7. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण देते. ज्ञानेश्वरा हरी